Hi students, good morning everybody. In last lecture we start a new topic, networking technology from our CS2 पेपर. लास्ट लेक्चरला आपण काय केलं तर आपला जो CS2 पेपर आहे ह्या CS2 पेपरमधला आपण नेटवर्किंग टेक्नॉलॉजी हा जो चॅप्टर आहे तो आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केला होता. आता ह्या लास्ट लेक्चरमध्ये आपण काय नेटवर्किंग टेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणते पॉईंट्स पाहिले ते एकदा आपण रिव्ह्यू करूया. पहिल्यांदा आपण काय पाहिलं तर नेटवर्किंगची डेफिनेशन पाहिली. नेटवर्किंगची डेफिनेशन काय आहे तर इट इज interconnected group of computers and other devices used for communication purpose किंवा सिंपल वर्डमध्ये याची डेफिनेशन काय आहे तर इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ कम्प्युटर्स इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ कम्प्युटर्स. लक्षात आलं की नेटवर्किंगची बेसिक डेफिनेशन काय आहे तर इट इज इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ कम्प्युटर्स. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट काय पाहिलं तर टाइप्स ऑफ नेटवर्किंग जे आहेत ते टाइप्स ऑफ नेटवर्किंग आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं. आता त्या टाइप्स ऑफ नेटवर्किंग कशावरती डिपेंड आहेत. जर तुम्ही कालचं लेक्चर व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे नेटवर्किंगचे जे टाइप्स आहेत ते कशावरती डिपेंड आहेत तर त्याने ऑक्युपाय केलेला जो काही एरिया आहे त्या एरियावरती काय आहेत हे नेटवर्किंगचे टाइप्स डिपेंड आहेत. मग नेटवर्किंगचे टाइप्स कुठले कुठले आहेत तर नेटवर्किंगचा पहिला टाइप आहे तो आहे लॅन. लॅनचा फुल फॉर्म काय आहे तर लोकल एरिया नेटवर्क. याला लोकल एरिया का म्हणायचं कारण त्याने ऑक्युपाय केलेला जो एरिया आहे तो स्मॉल आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर लोकल एरिया नेटवर्क. हे नेटवर्क कुठं वापरलं जातं तर ज्या काही कम्प्युटर्स लॅब आहेत ऑफिसमध्ये असतील किंवा कॉलेजमध्ये ज्या काही कम्प्युटर लॅब्स वापरल्या जातात त्याच्यामध्ये जे नेटवर्क एस्टॅब्लिश केलं जातं ते कोणत्या टाईपचं आहे लॅन टाईपचं. दुसरा नेटवर्कचा टाईप आपण पाहिला तो होता मॅन. मॅन मीन्स मीडियम साईज नेटवर्क किंवा त्यालाच मेट्रोपोलियन एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं. आता याला मॅन म्हणजे मीडियम साईज नेटवर्क का म्हणायचं कारण त्याने ऑक्युपाय केलेला एरिया हा लॅनपेक्षा कसा आहे जास्त आहे पण वॅनपेक्षा तो कमी आहे म्हणजेच तो कसा आहे मीडियम आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर मीडियम साईज नेटवर्क. मग याने ऑक्युपाय केलेला एरिया केवढा असू शकतो तर विदिन अ सिटी एका सिटीपुरतं हे नेटवर्क काय असू शकतं मर्यादित असू शकतं. मग याचं एक्झाम्पल काय आहे तर आपण जे टी व्ही चॅनल्स बघतो किंवा टी व्ही केबल यूज करतो त्याचं जे नेटवर्क आहे ते कशाचं बेस्ट एक्झाम्पल आहे तर हे आपल्या मॅन नेटवर्किंगचं. त्याच्यानंतर तिसरा टाईप जो नेटवर्किंगचा आपण काल पाहिला तो होता वॅन. वॅन म्हणजे काय तर वाईड एरिया नेटवर्क. याला वाईड का म्हटलं जातं कारण त्याने ऑक्युपाय केलेला एरिया कसा आहे वाईड आहे म्हणजेच कसा आहे तर तो लार्ज आहे म्हणून त्याला वाईड एरिया नेटवर्क असंही म्हटलं जातं. मग याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे तर आपण जे टेलिफोन सिस्टीम वापरतो सेल्युलर टेलिफोन सिस्टीम ते कशाचं एक्झाम्पल आहे तर वॅनचं एक्झाम्पल आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट आजच्या लेक्चरला स्टडी करणार आहोत तो आहे नेटवर्किंग टेक्नॉलॉजी. वी आर गोईंग टू स्टार्ट अ न्यू पॉईंट नेटवर्क टोपोलॉजी. आता नेटवर्किंगचे टाईप्स आपण पाहिले. आता नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय. आता नेटवर्किंग आपल्याला करायचं आहे हे आपण डिसाईड केलेलं आहे. आता हे डिसाईड केल्यानंतर ते कसं करायचं आहे हे सुद्धा त्याचं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे मला एखादा बिझनेस प्लॅन करायचा आहे ओके मी तो प्लॅन केला पण तो बिझनेस ज्यावेळेला आपण इन रिअल फ्युचरमध्ये तो ज्यावेळेला एस्टॅब्लिश करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात किंवा त्याच्यासाठी एक वेगळं प्लॅनिंग करावं लागतं. इथं सुद्धा आता मला लॅनचं नेटवर्क मला एस्टॅब्लिश करायचं आहे ओके मी डिसाईड केलेलं आहे की माझ्या कम्प्युटर लॅबमध्ये एक 30 कम्प्युटर्स आहेत आणि हे 30 कम्प्युटर्स मला काय करायचं तर इंटरकनेक्टेड करायचे आहेत म्हणजेच मला इथं नेटवर्किंगचा यूज करायचा आहे. मग हे नेटवर्किंगचा यूज करत असताना तुम्हाला 3 टाईप्सचे नेटवर्किंग टॉपोलॉजी दिलेले आहेत. नेटवर्किंग टॉपोलॉजी म्हणजे काय किंवा टॉपोलॉजी हा जो वर्ड आहे त्याचं मीनिंग काय आहे बघा. इट इज द वे इन विच कम्प्युटर्स अँड अदर डिव्हायसेस आर कनेक्टेड टू इच अदर. म्हणजेच नेटवर्किंगची डेफिनेशन काय आपण पाहिली तर इट इज ग्रुप ऑफ इंटरकनेक्टेड कम्प्युटर्स. कम्प्युटर तर मला जोडायचे आहेत एकमेकांना पण ते कसंही जोडून चालणार आहे का
नाही आहे, तर त्याच्यासाठी काय केली जाते तर एक ठराविक टॉपोलॉजीचा यूज केला जातो, म्हणून त्याला काय म्हटलं आहे तर टॉपोलॉजी. म्हणजे टॉपोलॉजीचं मिनिंग काय आहे तर ज्या वेळेला तुम्ही हे कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट करता त्याला त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा वापर करता त्या पद्धतीला काय म्हटलं आहे इथं नेटवर्क टॉपोलॉजी. लक्षात आलं. टॉपोलॉजीचं मिनिंग काय तर ज्याला कम्प्युटर्स तुम्ही एकमेकांना इंटरकनेक्ट करता त्याला त्याच्यामध्ये कोणत्या वेनं ते कम्प्युटर एकमेकांना इंटरकनेक्ट केले जातात. कारण कसेही जर तुम्ही कम्प्युटर एकमेकांना इंटरकनेक्ट केले तर तिथं डेटा ट्रान्सफर हा व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामध्ये रिलायबिलिटी राहणार नाही, तिथं तुमचा टाईम जास्त जाऊ शकतो. म्हणून त्याच्यासाठी काय केलं जातं तर एका प्रॉपर वेनं कम्प्युटर्स काय केले जातात एकमेकांना कनेक्ट केले जातात आणि ते जे प्रॉपर वे आहे त्यालाच काय म्हटलं जातं नेटवर्क टॉपोलॉजी. आता नेटवर्क टॉपोलॉजी ज्याला आपण करतो म्हणजेच ज्याला आपण हे नेटवर्किंग एस्टॅब्लिश करतो त्याला काही गोष्टींचा विचार करणं हे गरजेचं आहे. म्हणजे मी डिसाईड केलं आहे की मला नेटवर्किंग करायचं आहे, ओके, पण त्याच्यासाठी आपल्याला काय काय रॉ मटेरियल लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला नीड्स काय काय लागणार आहेत, रिक्वायरमेंट्स आपल्या काय काय लागणार आहेत आणि ते जे नेटवर्किंग आहे ते कसं व्हायला पाहिजे तर रिलायबल व्हायला पाहिजे किंवा तुमचं ज्या काही पर्पजसाठी तुम्ही ते नेटवर्किंग तयार करत आहात तो पर्पज तुमचा तिथं काय झाला पाहिजे तर फुलफिल झाला पाहिजे. मग ही नेटवर्किंग टॉपोलॉजी ज्याला आपण करतो त्याला काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्या काही जे पॉईंट्स आहेत ते मी सांगते. पहिला आहे कॉस्ट ऑफ मीडिया. आता ज्याला तुम्ही नेटवर्किंग करता त्याला त्याच्यासाठी वापरला जाणारा मीडिया म्हणजे काय आहे इथं तर आपण इथं नेटवर्किंग कशासाठी करतो तर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी नेटवर्किंग बेसिकली यूज केलं जातं. मग याच्यासाठी कोणत्या तरी मीडियाचा वापर केला जाणार आहे. आत्ता आपण जे बघणार आहोत टोपोलॉजी याच्यामध्ये बेसिकली फिजिकल मीडियाचा यूज केलेला आहे. मग फिजिकल मीडिया म्हणजे काय तर याच्यासाठी ज्या काही आपण केबल्स वापरणार आहोत ते केबल्स कोणकोणते असतील, त्याची कॉस्ट काय आहे, मग त्या केबल्स आपण डिसाईड केल्यानंतर ते इन्स्टॉलेशन तुम्हाला जमलं पाहिजे. जर तुमच्या केबल्स जास्त कॉस्टली असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला इन्स्टॉलेशनसाठी काय करावं लागणार आहे तर जे ट्रेन पर्सन्स आहेत त्यांना तुम्हाला अपॉइंट करावं लागणार आहे आणि मग त्याच्यासाठी सुद्धा कॉस्ट काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही नेटवर्किंग एस्टॅब्लिश करता किंवा नेटवर्किंगचा प्लॅन करता त्याला तुमच्या माइंडमध्ये त्याच्यासाठी जे काही तुम्ही मीडिया वापरणार आहात त्याचं बजेट तुमचं कुठपर्यंत जाते हे सुद्धा डिसाईड करणं गरजेचं आहे. तेच काय आहे कॉस्ट ऑफ मीडिया. दुसरा आहे टाईम डिले ड्युरिंग कम्युनिकेशन. आता मी नेटवर्किंग एस्टॅब्लिश करायचं ठरवलेलं आहे, मला कोणता फिजिकल बाउंडेड मीडिया वापरायचा आहे ते मी डिसाईड केले. त्याच्यानंतर मला हे सुद्धा बघायला पाहिजे की जो मी केबलचा यूज करणार आहे ट्रान्समिशनसाठी त्याचा डेटा ट्रान्समिशन रेट तेवढा आहे की नाही. कारण जर त्याचा डेटा ट्रान्समिशन रेट जास्त असेल तर तुमच्या कम्युनिकेशनमध्ये डिले येऊ शकतो. म्हणजेच तुमची इन्फॉर्मेशन त्या पॉईंटपर्यंत पोचण्यासाठी काय लागेल जास्तीचा वेळ लागेल. म्हणजे इथं हे सुद्धा तुमच्या बघायला पाहिजे की तुम्ही जो ट्रान्समिशन मीडिया वापरणार आहात त्याचा डेटा ट्रान्समिशन रेट कसा आहे. डेटा ट्रान्समिशन रेट कशामध्ये मेजर केला जातो तर बीट पर सेकंद, एका सेकंदाला किती डेटा ट्रान्समिट केला जातो हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. मग ते कशावरती डिपेंड असणार आहे तर जे काही तुम्ही मीडिया वापरणार आहात त्या मीडियावरती डिपेंड असणार आहे की त्याचा डेटा ट्रान्समिशन रेट काय असणार आहे. त्याच्यानंतर रिलायबिलिटी ऑफ फेल्युअर. रिलायबिलिटी ऑफ फेल्युअर म्हणजे काय तर ज्यावेळेला तुम्ही हे नेटवर्किंग करणार आहात त्याला ते रिलायबल आहे की नाही. रिलायबल म्हणजे काय तर ज्यावेळेला तुम्ही हे डेटा ट्रान्समिट करता त्याला त्या नोडपर्यंत आहे तसा डेटा जातो आहे की नाही किंवा मध्येच तो डेटा स्किप तर होत नाही की या गोष्टीसुद्धा तिथं बघणं गरजेचं आहे. किंवा एखादा जर फेल्युअर झालं तर त्याच्यावरती तुमचं सोल्युशन काय असणार आहे ह्या गोष्टीसुद्धा तिथं तुम्हाला प्लॅन करणं गरजेचं आहे. आणि फोर्थ आहे तो आहे कंट्रोलिंग स्ट्रॅटर्जी अँड प्रोटोकॉल. आता ज्या वेळेला हे नेटवर्किंगमध्ये डेटा ट्रान्सफर केला जातो त्याला त्याच्यावरती तुम्हाला काही प्रोटोकॉल्स
पाहिजेत की डेटा बाबा कुणाला ट्रान्सफर करायचा आहे, तो डेटा किती ट्रान्सफर करायचा आहे आणि ज्या वेळेला हे कम्युनिकेशन केलं जातं त्यावेळेला तिथे एखादा कंट्रोलिंग डिव्हाइस तुम्हाला ठेवायचा आहे काय. जर तुम्ही कंट्रोलिंग डिव्हाइस वापरत नसाल तर डेटा जो आहे तुमचा तो कुणीही आणि कसाही काय केला जाऊ शकतो, ट्रान्सफर केला जाऊ शकतो. त्यामुळे काही ठिकाणी काय केलं जातं तर कंट्रोलिंग डिव्हाइस वापरलं जातं, काही ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड प्रोटोकॉलचा यूज केला जातो. म्हणजे एखादा नोड असेल तर तो किती % डेटा ॲक्सेस करू शकेल किंवा किती % डेटा तो नेक्स्ट कम्प्युटरला सेंड करू शकेल, त्याच्यासाठी काय केल्या जातात तर ह्या स्ट्रॅटर्जीज यूज केल्या जातात. लक्षात आलं तुमच्या की नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय, तर ज्या वेळेला हे कम्प्युटर्स तुम्ही एकमेकांना कनेक्ट करता त्याला जी तुम्ही प्रॉपर मेथड वापरता त्या प्रॉपर मेथडला काय म्हटलेलं आहे इथं नेटवर्क टोपोलॉजी. आणि ज्या वेळेला तुम्ही नेटवर्किंग एस्टॅब्लिश करता त्याला कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ते हे 4 पॉईंट्स आहेत. आता आपल्याकडं 3 टाईप्सच्या नेटवर्क टोपोलॉजीचा यूज केला जातो. म्हणजे ज्या वेळेला आपण लॅन नेटवर्क एस्टॅब्लिश करतो म्हणजे कम्प्युटर लॅबमध्ये असेल किंवा एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ज्या वेळेला कम्प्युटर्स एकमेकांना इंटरकनेक्ट केले जातात त्याला काय केला जातो तर ह्या बेसिकली 3 टोपोलॉजीज ज्या आहेत या 3 टोपोलॉजीचा यूज केला जातो. त्यातली पहिली टोपोलॉजी जी आहे ती आज आपण स्टडी करणार आहोत, तिचं नाव आहे स्टार टोपोलॉजी. पहिली टोपोलॉजी कुठली आहे तर स्टार टोपोलॉजी. त्याच्यासाठी मी इथं डायग्राम एक ड्रॉ केली आहे. ही जर डायग्राम तुम्ही क्लिअरफुली जर ऑब्झर्व केली तर तुमच्या असं लक्षात येईल की हा एक सेंट्रली प्लेस इथं एक तुम्हाला कम्प्युटर दाखवलेला आहे आणि ह्या कम्प्युटरला काय केले तर बाकीचे कम्प्युटर्स अटॅच केले आहेत. किंवा इथं आपण असं म्हणू शकतो की सेंट्रली प्लेस एक कॉमन नोड आहे आणि या कॉमन नोडला काय केले तर हे बाकीचे नोड्स अटॅच केलेत. इथं PC1, PC2, PC3, PC4, PC5 आणि PC7. टोटल नंबर ऑफ नोड्स किती आहेत इथं तर टोटल नंबर ऑफ नोड्स 6 आहेत. आणि हे 6 नोड्स काय केलेत तर ह्या सेंट्रली प्लेस्ड एक डिव्हाइस आहे, ह्या डिव्हाइसला काय केलेले अटॅच केलेले आहेत. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर स्टार टोपोलॉजी. याला स्टार का म्हणायचं कारण याचं जर स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं तर ह्याचं स्ट्रक्चर कशासारखं दिसते तर स्टार लाईक याचं स्ट्रक्चर दिसते. हे जे 6 नोड्स आहेत हे 6 नोड्स यांचा सेंटर पॉईंट कुठं दिलेला आहे तर इथं मिडल त्यांचा सेंटर पॉईंट दिलेला आहे किंवा हे 6 नोड एका ठराविक पॉईंटला एकमेकांना अटॅच होत आहेत म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर स्टार टोपोलॉजी. आता ही स्टार टोपोलॉजी जी आहे ती बेसिकली कुठं वापरली जाते तर ज्या ठिकाणी आपण लॅन नेटवर्किंग करतो त्या ठिकाणी काय केलं जातं तर ह्या स्टार टोपोलॉजीचा यूज केला जातो. लक्षात आलं की ही टोपोलॉजी जी आहे ती मच पॉप्युलर कुठं आहे तर लॅन सिस्टीम जी आहे किंवा आपलं जे कम्प्युटरची लॅब आहे त्या कम्प्युटरच्या लॅबमध्ये जे काही आपण कम्प्युटर्स एकमेकांना इंटरकनेक्ट केलेले आहेत ते कम्प्युटर्स कोणत्या टोपोलॉजीचा यूज करून केले आहेत तर स्टार टोपोलॉजीचा यूज करून ते कम्प्युटर एकमेकांना इंटरकनेक्ट केलेले आहेत. दुसरं याचं फीचर काय आहे बघा तर इथं एक कॉमन नोड यूज केलेला आहे आणि ह्या कॉमन नोडला काय केले तर बाकीचे नोड्स इंटरकनेक्ट केले आहेत किंवा ह्या कॉमन नोडला हे बाकीचे नोड्स कनेक्ट केलेले आहेत. मग ह्या कॉमन नोडचं काम काय असतं तर हा एक कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणून वापरला जातो आणि त्याच कंट्रोलिंग डिव्हाइसला काय म्हटलेलं आहे तर सर्व्हर. लक्षात आलं की सर्व्हर काय आहे तर कंट्रोलिंग डिव्हाइस आणि हे बाकीचे नोड्स काय केलेत तर त्या कंट्रोलिंग डिव्हाइसला अटॅच केलेत. डायग्राम तुम्ही क्लिअरफुली बघा ती की सेंट्रली प्लेस एक नोड आहे आणि हा सेंट्रली प्लेस जो नोड आहे त्याला काय केलेत तर बाकीचे जे काही नोड्स आहेत ते बाकीचे नोड्स त्या सेंट्रली प्लेस्ड नोड्सला काय केलेले आहेत अटॅच केलेले आहेत. मग हा सेंट्रली प्लेस जो नोड आहे तो काय असतो तर इट ॲक्ट ॲज अ कंट्रोलिंग डिव्हाइस. त्याचं काम काय असतं तर कंट्रोलिंग जे काही बाकीचे त्याला नोड्स अटॅच केलेले आहेत त्या नोड्सवरती काय करायचं आहे त्याला कंट्रोलिंग करायचं आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर कंट्रोलिंग डिव्हाइस म्हटलं जातं. आणि अजून त्याला दुसरं काय नाव दिलं जातं तर इट ॲक्ट
ॲज अ सर्व्हर, याला सर्व्हरसुद्धा म्हटलं जातं. मग हा सर्व्हर म्हणजे काय असू शकतो, तर एखादा कम्प्युटर असू शकतो किंवा एखादं हार्ड डिस्क तिथं काय केली जाते, प्लेस केली जाते. लक्षात आलं, सर्व्हर म्हणजे काय, तर सेंट्रली प्लेस्ड कम्प्युटर. म्हणजे ॲक्च्युली तो सेंट्रली प्लेस्ड सर्व्हर नसतो. जर तुम्ही असं स्ट्रक्चर इमॅजिन केलं तर तुम्हाला असं वाटेल की कम्प्युटर लॅबमध्ये एक कम्प्युटर ठेवलेला आहे आणि त्या कम्प्युटरला काय केलेत, बाकीचे कम्प्युटर्स अटॅच केलेत, म्हणजे तुमच्या इमॅजिनेशनमध्ये ती डायग्राम येईल. पण ॲक्च्युली बऱ्यापैकी ठिकाणी यापैकी स्ट्रक्चर असं ज्या पद्धतीने तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं असं स्ट्रक्चर नसते की खरोखरच कम्प्युटर सेंट्रलला ठेवलेला असते. तो कम्प्युटर कुठंही तिथं एका ठिकाणी अरेंज केला जातो आणि त्या ठिकाणाहून बाकीचे सगळे कम्प्युटर्स काय केले जातात, त्याला कनेक्ट केले जातात. आता या सिस्टीममध्ये काय केलं जातं, तर डेटा पास थ्रू सर्व्हर. आता सपोज PC1 हा एक नोड आहे, PC2, PC3, PC4, PC5 आणि PC6 हे 6 नोड्स आपण काय केलेत, तर एकमेकांना इंटर केलेत. सपोज मला PC1 पासून डेटा कुठं ट्रान्सफर करायचा आहे, PC4ला. लक्षात घ्या की मला PC1 टू PC4 डेटा ट्रान्सफर करायचा आहे. मी डायरेक्टली ट्रान्सफर करू शकते का डेटा इथे, नाही करू शकत. का, कारण PC1 आणि PC4 यांच्या सेंटरला कोण आहे किंवा यांच्यामध्ये कोण आहे, तर सर्व्हर आहे. म्हणून इथं काय केला जातो, तर जो काही तुम्ही डेटा ट्रान्सफर करणार आहे एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरकडे, तो डेटा कशाच्या मार्फत ट्रान्सफर केला जातो, तर सर्व्हर थ्रू हा डेटा काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. म्हणजे डायरेक्टली तुम्ही कोणतेही दोन नोड कम्युनिकेशन करू शकत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल PC1 आणि PC2 हे नेबर कम्प्युटर्स आहेत, बरोबर आहे. मग ते डायरेक्टली आपण म्हणू शकतो की कम्युनिकेशन करतायत का, तसंही पॉसिबल नाही आहे, कारण डायरेक्टली ह्या दोघांच्यामध्ये कोणतंही कम्युनिकेशन नाही आहे. स्टार टोपोलॉजीमध्ये ज्यावेळेला तुम्ही कम्युनिकेशन करता किंवा डेटा ट्रान्सफर करता त्यावेळेला ते कम्प्युटर्स जरी नेबर कम्प्युटर्स असले तरी डेटा ट्रान्सफर जो आहे तो कशामार्फत केला जातो, तर सर्व्हरमार्फतच डेटा ट्रान्सफर केला जातो. ज्या कम्प्युटरकडून डेटा ट्रान्सफर करायचा आहे तो कम्प्युटर काय करत असतो, तर तो डेटा जो आहे तो ह्या सर्व्हरला सेंड करतो. सर्व्हर परत काय करतो, तर तो डेटा कुणाला पोचवायचा आहे, कारण ज्या वेळेला इन्फॉर्मेशन सेंड केली जाते त्यावेळेला ती इन्फॉर्मेशन कुठं सेंड करायची आहे, त्या कम्प्युटरचा काय केला जातो, तर एक IP ॲड्रेस त्याच्यासोबत सेंड केला जातो किंवा मशीन नेम असेल हे त्याच्यासोबतच सेंड केलं जातं. मग सर्व्हर काय करतो, तर त्याला जेवढे काही कम्प्युटर्स अटॅच आहेत त्याच्यामध्ये तो IP ॲड्रेस जो आहे तो कोणत्या कम्प्युटरचा आहे फाइंड आउट करतं आणि त्या कम्प्युटरला काय करत असतं, तो डेटा ट्रान्सफर करत असतं. या पद्धतीनं या स्टार टोपोलॉजीमध्ये ज्यावेळेला तुम्ही डेटा ट्रान्सफर करता त्यावेळेला तो डेटा कसा ट्रान्सफर केला जातो, तर थ्रू दी सर्व्हर. डायरेक्ट तुम्ही जे काही कम्प्युटर्स आहेत ते डायरेक्ट एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकत नाही. नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर इझी टू इन्स्टॉल. आता ही जी स्टार टोपोलॉजी आहे ही इन्स्टॉलेशनसाठी इझी आहे किंवा याचं जर कॉन्फिगरेशन करायचं असेल तरी ते कॉन्फिगरेशनसाठी सुद्धा काय आहे, इझी आहे. त्याच्यानंतर जर हे नेटवर्क तुम्हाला एक्सपांड करायचं असेल, म्हणजे सपोज आता मी याच्यामध्ये 6 नोड्स सर्व्हरला अटॅच केलेत, मला फ्युचरमध्ये असं वाटलं की मला अजून एक्सपांड करायचं आहे, एक 20 नोड्स याला अटॅच करायचे आहेत, ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, तर इझिली अटॅच करू शकता. म्हणजे ही जी काही टोपोलॉजी आहे ती इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा इझी आहे. त्याच्यानंतर कॉन्फिगरेशनसुद्धा तुम्ही इझिली करू शकता आणि ही जर टोपोलॉजी तुम्हाला एक्सपांड करायची असेल इन फ्युचर तरी तुम्ही काय करू शकता, ती इझिली एक्सपांड करू शकता. नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर जर ह्या टोपोलॉजीमध्ये फेल्युअर कसा होऊ शकतो बघा. जर इथे एखादा नोड फेल्युअर झाला किंवा एखादा कम्प्युटर जर डॅमेज झाला तर ह्या टोपोलॉजीवरती कोणताही इफेक्ट होत नाही. कारण का, तर हे डायरेक्ट कम्युनिकेशन करतायत का कम्प्युटर, नाही आहे. ह्यांचं कम्युनिकेशन कुणामार्फत होते, तर सर्व्हरमार्फत होते. त्यामुळं ह्या स्टार टोपोलॉजीमधला एखादा कम्प्युटर जरी फेल्युअर झाला तरी तुमची सिस्टीम फेल्युअर होणार नाही आहे. मग सिस्टीम फेल्युअर कधी होऊ शकते, तर ज्यावेळेला ह्या सर्व्हरला काही प्रॉब्लेम असेल किंवा सर्व्हर जर डेटा ट्रान्समिट करण्यासाठी जर पॉसिबल नसेल त्याच वेळेला मात्र काय होऊ शकते, तुमच्या ह्या टोपोलॉजीमध्ये फेल्युअर येऊ शकतं. लक्षात आला. स्टार टोपोलॉजीचं स्ट्रक्चर कोणत्या टाईपचं आहे आणि त्याचे फीचर्स काय आहेत
किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. सेकंड टोपोलॉजी जी बघणार आहोत आपण ती आहे रिंग टोपोलॉजी. सेकंड टाईपची टोपोलॉजी जी आहे ती आहे रिंग टोपोलॉजी. आता रिंग टोपोलॉजीचा आपण स्ट्रक्चर बघूया कोणत्या पद्धतीचं आहे. इथं मी डायग्राम ड्रॉ करते रिंग टोपोलॉजीची. तुम्ही हे ज्यावेळेला व्हिडिओ लेक्चर बघता त्यावेळेला तुम्ही मध्ये हे व्हिडिओ लेक्चर पॉज करून ज्या काही डायग्राम्स वगैरे असतील किंवा जे काही मी पॉईंट्स इथं राईट डाऊन करते त्याचे काय करत जा तर स्क्रीनशॉट त्या वेळेला काढत जावा. म्हणजे तुमच्या ज्यावेळेला तुम्ही ते रीडिंग करता त्यावेळेला तुमच्या काय होईल ते लक्षात येईल. नोट्स तर तुम्हाला ह्या PDF फॉर्मॅटमध्ये सेंड केल्या जात आहेतच, पण त्याचसोबत तुम्ही मध्ये ह्याचे जर स्ट्रक्चरचे जे तुम्ही ड्रॉ करते त्यावेळेला जर स्क्रीनशॉट वगैरे काढले तर त्याच वेळेला तुमचे काय केले जातील हे पॉईंट्स क्लिअर केले जातील. आता इकडे लक्ष द्या. इथं मी रिंग टोपोलॉजी ड्रॉ केलेली आहे. आता ह्याचे पॉईंट्स बघूया आपण काय काय आहेत किंवा याचे फीचर्स काय आहेत. रिंग लाईक सर्क्युलर स्ट्रक्चर. दुसरा पॉईंट काय आहे याच्याशी रिलेटेड तर कम्प्युटर्स आता इकडे लक्ष द्या. रिंग टोपोलॉजीचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर मी इथं ड्रॉ केलेलं आहे. आता हे स्ट्रक्चर बघितल्यानंतर तुम्ही काय इमॅजिन करू शकता किंवा तुम्हाला काय वाटतं तर ही डायग्राम कशी आहे सर्क्युलर डायग्राम आहे किंवा याच्यामध्ये जे काही नोड्स आपण एकमेकांना इंटरकनेक्ट केलेले आहेत ते नोड्स कसे इंटरकनेक्ट केलेले आहेत तर रिंग टाईपमध्ये हे नोड्स काय केलेत इंटरकनेक्ट केलेत. मगाची जर स्टार टोपोलॉजी आपण पाहिली तर त्याच्यामध्ये सेंट्रली प्लेस नोड होता आणि तिथून काय केले जात होते तर बाकीचे नोड्स कनेक्ट केले जात होते. इथं तसं आहे का ह्या डायग्राममध्ये नाही आहे. इथं काय केले तर डायरेक्टली नोड्स एकमेकांना कनेक्ट केलेत आणि त्यामुळं जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ते स्ट्रक्चर कसं तयार झालं आहे तर रिंग लाईक स्ट्रक्चर आपण त्याला म्हणू शकतो किंवा हे स्ट्रक्चर कसं आहे तर सर्क्युलर स्ट्रक्चर इथं आपल्याला तयार झालेलं आहे. आता हे सर्क्युलर स्ट्रक्चर ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्याला हे एक गोष्ट लक्षात येते की हा PC1 PC2ला डायरेक्ट अटॅच केलेला आहे. PC2 हा PC3ला डायरेक्ट अटॅच केलेला आहे. PC3 PC4 PC5 PC परत 1 म्हणजे ही काय केली तर पूर्णपणे रिंग काय केलेली आहे डिझाईन केलेली आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं तर रिंग लाईक स्ट्रक्चर किंवा त्याला सर्क्युलर लाईक स्ट्रक्चर म्हणतात. आता या डायग्राममध्ये किंवा ह्या रिंग टोपोलॉजीमध्ये तुम्हाला कुठेही सेंट्रली प्लेस्ड सर्व्हर बघायला मिळतोय का तर नाही आहे. इथं कुठेही सेंट्रली प्लेस्ड सर्व्हर नाही आहे. म्हणजे स्टार टोपोलॉजीमध्ये जे आपण कंट्रोलिंग डिव्हाइस बघत होतो की जो सेंट्रली प्लेस असतो आणि त्याला बाकीचे डिव्हाइस अटॅच केलेले आहेत आणि तो सेंट्रली प्लेस डिव्हाइस काय करत असतो
तर कंट्रोलिंगचं काम करत असतो. इथं तसं आहे का? नाही आहे. इथं कुठंही सेंट्रली प्लेस सर्व्हर नाही आहे. इथं कम्प्युटर्स काय केले तर डायरेक्ट एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. आता ज्याला या टाईपच्या टोपोलॉजीमध्ये ज्याला डेटा ट्रान्समिट केला जातो त्याला तो डेटा ट्रान्समिट कसा केला जातो बघा. सपोज मला PC1 पासून डेटा ट्रान्सफर करायचा आहे PC2ला. मी काय मगाशी म्हटलं की इथं कम्प्युटर्स काय केलेत डायरेक्टली एकमेकांना कनेक्ट केलेत. डायरेक्टली जरी कनेक्ट केले असतील तरी ते कशा फॉर्मॅटमध्ये आहे तर रिंग फॉर्मॅटमध्ये. इथून PC1 हा PC4ला डायरेक्टली कनेक्ट केला आहे का? नाही आहे केला. हे कसे कनेक्ट केले तर रिंग फॉर्मॅटमध्ये कनेक्ट केलेत. मग ज्याला PC1 कडून PC4ला डेटा ट्रान्सफर केला जाईल त्याला तो डेटा डायरेक्टली PC1 कडून PC4ला येणार आहे का? नाही येणार. मग तो कसा जाणार आहे तर PC1 कडून पहिल्यांदा तो PC2ला ट्रान्सफर केला जाईल. तिथं तो डेटा आल्यानंतर PC2 चेक करेल की ह्या जो काही डेटा आलेला आहे त्याच्यासोबत जो IP ॲड्रेस आहे तो त्याच कम्प्युटरचा आहे का? जर त्याच कम्प्युटरचा तो IP ॲड्रेस असेल तर डेटा त्या कम्प्युटरला काय केला जाईल डिलिव्हर केला जाईल. पण जर त्याच कम्प्युटरचा तो IP ॲड्रेस नसेल तर मात्र तो काय करणार आहे डेटा पुढच्या कम्प्युटरला पास करणार आहे. मग डेटा कुठे येणार परत PC3ला येणार. PC3ला आल्यानंतर तो बघणार की त्या PC3चा IP ॲड्रेस आणि जो डेटा ट्रान्सफर झालेला आहे त्याच्यासोबत जो IP ॲड्रेस आहे तो मॅच होतोय का? जर मॅच झाला तर डेटा PC3ला डिलिव्हर केला जाईल आणि जर तो मॅच नाही झाला तर डेटा काय केला जाईल नेक्स्ट नोडला ट्रान्सफर केला जाईल. म्हणजे डेटा कुठे येणार PC4ला. आता डेटा ॲक्च्युली कुठून पाठवला आहे PC1 पासून PC4लाच पाठवायचा आहे पण तो डायरेक्टली येतोय का? नाही. तर त्या रिंगमध्ये जेवढे काही कम्प्युटर्स आहेत तेवढ्या कम्प्युटरला तो डेटा जातो. तिथं चेक केला जातो की हा डेटा इथंच डिलिव्हर करायचा आहे का? जर मॅच फाउंड झाली तर डेटा तिथं डिलिव्हर केला जातो. अदरवाईज नेक्स्ट कम्प्युटरला तो डेटा सेंड केला जातो. म्हणजे PC1 टू PC4 जर मला कम्युनिकेशन करायचं असेल तर ह्या दोघांच्यामध्ये जेवढे काही कम्प्युटर्स अटॅच आहेत तेवढ्या कम्प्युटर्सवरती तो डेटा काय करत असतो फिरत असतो आणि नंतर तो शेवटीला कुठे येतो तर ज्याचा तो ॲड्रेस असेल त्या कम्प्युटरवरती तो काय केला जातो डिलिव्हर केला जातो. मग याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहे ह्या सिस्टीमचा बघा. जर माझ्याकडे नंबर ऑफ नोड्स जास्त असतील म्हणजे सपोज एक 100 कम्प्युटर्स माझ्याकडे आहेत आणि ते मी काय केलेलं आहे तर रिंग टोपोलॉजीमध्ये अटॅच केले आहेत किंवा नेटवर्किंगसाठी मी रिंग टोपोलॉजीचा यूज केला. मग अशा वेळेला जर तुमचे नंबर ऑफ कम्प्युटर्स वाढले तर कम्युनिकेशन डिलेसुद्धा काय होऊ शकतो वाढू शकतो. बरोबर आहे. जर मला फर्स्ट नंबरच्या कम्प्युटरपासून डेटा जर मला 92 नंबरच्या कम्प्युटरला सेंड करायचं असेल तर तो डेटा पहिल्यांदा 92पर्यंत जे काही कम्प्युटर्स आहेत त्या कम्प्युटरला जाणार आहे आणि शेवटी काय केला जाईल तुमचा जो कम्प्युटर्सला डेटा डिलिव्हर करायचा आहे त्या कम्प्युटरला येईल. म्हणजे याचा ड्रॉबॅक काय आहे बघा. तर या सिस्टीममध्ये काय होऊ शकतो तुमचा कम्युनिकेशन डिले जो आहे तो कम्युनिकेशन डिले काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे आणि तुमचा त्यामुळं डेटा ट्रान्समिशन रेट जो आहे तो डेटा ट्रान्समिशन रेट कसा होणार आहे तर कमी केला जाणार आहे. नेक्स्ट फीचर याच्यामध्ये काय आहे तर ह्या रिंग टोपोलॉजीमधला जर एखादा कम्प्युटर फेल्युअर झाला म्हणजे सपोज हे एक रिंग आहे आणि या रिंगमधला PC2 जो कम्प्युटर आहे तो काय झाला माझा डॅमेज झाला किंवा तो फेल्युअर झाला. मग अशा वेळेला जर मला PC1 कडून डेटा PC5ला पाठवायचा आहे दिसत आहेत तर हे नेबर्स PC1 आणि PC5 दिसताना किती जवळ दिसत आहेत बघा. पण आपण तो डायरेक्टली पाठवू शकतोय का? नाही. का? कारण आपलं काय आहे रिंग आहे आणि ही रिंग कशी आहे तर युनिडायरेक्शनल आहे. एकाच डायरेक्शनमध्ये काय केला जातो डेटा ट्रान्सफर केला जातो. बाय डिरेक्शनल आहे का? नाही आहे. युनिडायरेक्शनल असल्यामुळं हा सगळा डेटा काय केला जातो एकाच डायरेक्शननं पास केला जातो. मग अशा वेळेला जर PC2ला जर काही फेल्युअर झाला असेल तर PC1 कडून ज्याला PC5शी कम्युनिकेशन केलं जातं रिंग युनिडायरेक्शनल असल्यामुळं हा डेटा इकडून असा PC5ला जाणार आहे. डायरेक्ट PC5ला तो नाही जाणार. मग इकडून येत असताना जर सपोज PC2 माझा
फेल्युअर आहे, मग तो डेटा काय केला जाईल, इथं आल्यानंतर इथून पुढं जाऊ शकतोय का, नाही जाऊ शकत. जर डॅमेज झालेला एखादा कम्प्युटर असेल तर त्याच्यापासून पुढच्या कम्प्युटरला तुमचा डेटा ट्रान्सफर होऊ शकत नाही. लक्षात आलं की रिंग टॉपोलॉजीचा ड्रॉबॅक काय आहेत, 2 मेन ड्रॉबॅक याच्यामध्ये आहेत. तर ज्यावेळेला तुमचे नंबर ऑफ नोड्स इन्क्रीज होतात किंवा नंबर ऑफ नोड्स जर तुम्ही एक्सपांड केलं हे नेटवर्क, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ नोड्स इन्क्रीज होणार आहेत. मग त्यावेळेला तुमच्यामध्ये काय येऊ शकतो, तर कम्युनिकेशन डिले येऊ शकतो. आणि दुसरा ड्रॉबॅक काय आहे, तर ह्या रिंगमधला एखादा जरी कम्प्युटर फेल्युअर झाला तरी तुमची काय होऊ शकते, पूर्ण सिस्टीम फेल्युअर होऊ शकते. लक्षात आलं तुमच्या की नेटवर्किंग टोपोलॉजीज काय काय आहेत. अजून एक थर्ड टाईपची टोपोलॉजी आहे जी आहे बस टोपोलॉजी, जी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, तर नेटवर्किंग टोपोलॉजी जी आहे तिची डेफिनेशन काय आहे ते स्टडी केलं आणि त्याच्यासोबतच काय बघितलं, तर 2 टाईप्सच्या नेटवर्किंग टोपोलॉजीज आपण स्टडी केल्या. एक होती स्टार टोपोलॉजी आणि दुसरी होती रिंग टोपोलॉजी. तिसरी जी टोपोलॉजी आहे बस टोपोलॉजी, ती आपण काय करणार आहोत, नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. थँक्यू, गुड बाय, हॅव अ नाईस डे.